हृदय वसंतम नवनीत तोरण गोपींगना वस्त्रहरणम जन्म जन्मों का पाप नाश राधे गोविंद राधे गोविंद। जन्मोजन्मचा जर पाप तुमचं जायचं तर भस्म व्हायचं तर फक्त हरिस्मरणानं भगवंताच्या नारायणाच्या कृपेनं होते। असा हा ईश्वर आहे। आता ब्रह्मदेव यानं सगळं काय नेलं, गायी नेल्या चोरून, बाळगोपाळी नेले। आता भगवंत जे सगळे रूप घेतले, सगळे जणाला म्हणजे आईला पाना फुटलं, आई प्रेमानं मुलांना जवळ द्यायला लागली, गाई वासराला गाईला पाना जास्त दूध द्यायला लागलं, गाई वासराला खूप पाजायला लागलं, कारण सगळे भगवंताचे रूप होते। आणि सगळे रूप पाहून सगळेजण तल्लीन झाले आणि या गोष्टीला 1 वर्ष झालं। 1 वर्षपर्यंत भगवंत सगळ्याच्या सानिध्यात राहिले आणि 1 वर्षानंतर ब्रह्मदेवाला वाटलं आता काय करत आहे, लीला पाहण्याकरता भगवंतानं कोणती लीला केली म्हणून ब्रह्मदेव खाली आले। पहाटे 1 वर्षापूर्वी जसा भगवंत जेवत होता काला करून, आजही जेवत आहे। सगळे बाळगोपाळ भोवताल बसले आहे आणि भगवंत कवळ हातात घेऊन काला खात खात निघाले आहे। आता ब्रह्मदेव मागे मागे जातात। आता भगवंत समोर जातात, पाहतात तर गाई वासरे तेवढेच तयार आहे, इकडे येतात बाळगोपाळ तयार आहे आणि हे सगळं ब्रह्मदेव दृश्य पाहतो आणि लगेच नारायणाचे काय करतो, चरण धरतो। भगवंता माझं ना खूप चुकलं, मी तुझी परीक्षा पाहिली, खरोखर पूर्ण अवतार आहे का म्हणून। भगवंत म्हणतो माझाच तर मुलगा तू आहे, मीच तर तुला उत्पन्न केलं, तू काय माझी परीक्षा पाहतो, माझ्यापासून तर तुझी उत्पत्ती आहे आणि तू माझी परीक्षा पाहत आहे। आणि ब्रह्मदेव भगवंताला क्षमा मागतो, पाय धुतो, भगवंताची षोडशोपचारे पूजा करतो आणि भगवंताचे जे गाई वासर जे बाळगोपाळ लपून ठेवले ते एका गुहेत तेवढी ब्रह्मदेव आणून देतो। आणि ब्रह्मदेव आणून दिल्यानंतर भगवंताने जेवढे रूप घेतले तेवढे काय होतं, अदृश्य होते आणि तेवढे भगवंत बाळगोपाळ जे लपवले होते ब्रह्मदेव सगळे आणून देतो आणि भगवंताच्या स्वाधीन करतो। आणि याच दिवशी बकासूर नावाचा राक्षस मारला होता आणि ते बाळगोपाळ घरी येऊन आपल्या आईला सांगतात आणि बकासूर राक्षस मारला। त्या गोष्टीला 1 वर्ष झालं आणि भगवंत आहे परिपूर्ण अवतार आहे असं समजलं। आणि आता कालिया मर्दनाची एक लीला आहे, लगेच मग इंद्रायती आपलं गोवर्धनाची पूजा। आता भगवंत एक दिवस आपण खेळत आहे, बॅट बॉलचा खेळ तेव्हाही होता, आताही आहे आणि भगवंत बॅट बॉल खेळत होते, गिल्ली दांडू तर खेळत भगवंत बॉल बॅट बॉल। आता भगवंत चेंडू फळीचा डाव म्हणतो, मराठी चेंडू फळी, बॅट बॉल इंग्लिश मध्ये चेंडू फळीचा म्हणजे डाव। आता खेळ म्हणजे त्याचा खेळ मांडला त्यानं आणि आता पेंड्या आहे, सगळे बाळगोपाळ भगवंत आहे आणि यमुनेच्या डोहाच्या तितक्या ते खेळ खेळायला लागले। आता खेळता खेळता पेंड्याचा डाव कृष्णावर आला। आता कृष्णाला सांगितलं का तुझ्या डावाला तू एक बॉल घे आणि मी तुला त्या बॅटनं मारतो आणि भगवंतानं तो बॉल बॅटच्या इकडे न मारता त्या डोहाकडे मारला। आता तो बॉल डोहात जाऊन पडला। आता डोहात गेल्यानंतर पेंड्या म्हणतो माझा बॉल आणून दे, माझा बॉल आणून दे, माझा चेंडू आणून दे, माझा चेंडू आणून दे। आता कृष्ण म्हणतो ठीक आहे तुझा चेंडू आणून देतो। बाकीचे बाळगोपाळ म्हणतात अरे याच्यात मोठा जात कालिया सर्प आहे, गाई वासराचे पाणी पिले का मरून पडतात आणि तू कृष्णाला बॉल मागतो आणून। नाही, पेंड्या म्हणतो नाही माझा बॉल पाहिजे। आता कृष्ण कदंबाच्या झाडावर चढतो, आपला पितांबर कसतो आणि त्या डोहात उडी मारतो। आता उडी मारल्यावर लगेच पेंड्या धावत जातो यशोदेकडे आणि यशोदेला सांगते तुझ्या कृष्णानं डोहात उडी टाकली। असं ऐकल्यावर नंद बाबा यशोदा सगळे बाळगोपाळ जेवढे असं गोकुळ आहेत तेवढी निघतात आणि यमुनेच्या तीरावर येतात। बलराम दादा सुद्धा येतो आणि पाहतो तर भगवंताने यमुनेत डोहात उडी टाकली। आता यशोदा माता म्हणते का मी पण जाते, माझा कृष्ण केला मी पण राहते, कारण माझा कृष्ण आता वाचून येत नाही। बलराम दादा म्हणतो आई माते तू शांत हो, तुझ्या कृष्णाच्या लीला तू आजपर्यंत पाहिल्या, आता ही लीला पाहून घे, कारण कृष्ण हा महान परमात्मा आहे, त्याला काही होणार नाही, फक्त काय लीला करते तू या काठावर उभी राहून पहा। आणि बलराम दादा यशोदा मातेला रोखतो। आता भगवंत जातो तिथं कालिया झोपून असतो, कालियाच्या पत्न्या असते आणि कालियाच्या पत्न्या म्हणतो अरे तू कोण आहे एवढा सुकुमार मुलगा आणि तू कशासाठी आला, आमचा पती जर जागा होईल तुला दंश करण आणि मारून टाकन। भगवंत म्हणतो
मला काहीही होणार नाही, मी युद्ध करण्याकरता आलो. आणि तेवढाच कालिया जागा होतो, पाहतो तो युद्धाच्या तयारीत वीर उभा. आणि भगवंत म्हणतो ये माझ्याशी युद्ध खेळ. तेव्हा कालिया म्हणतो, लगेच उठतो आणि लगेच भगवंताला काय करतो, आवळून धरतो, पूर्ण म्हणजे वेढा टाकतो भगवंताला. आणि भगवंत आपलं शरीर फुगवतो. फुगवल्याबरोबर याच्या जे हाड आहे त्याच्या हाडाच्या किरच्या व्हायला लागते. आणि हा गलित धैर्य होऊन जातो. पूर्ण हाड याचे काय जाते, तुटून जाते. आणि भगवंत एका हाताने शेपटी धरतो आणि मानेवर उडी मारतो नागाच्या. आता कालियाच्या मानेवर उडी मारल्यानंतर भगवंत, जेव्हा भगवंताने त्याचे हाड तोडले तेव्हा रक्ताचा लोट बाहेर आला. यशोदाला वाटलं माझ्या कृष्णाला काहीतरी झालं. आणि यशोदा माता निघाली, आता मी राहतच नाही, माझ्या कृष्णाला आता काहीतरी झालं, रक्ताचा लोट आला. तसाच बलरामदादाने हात ओढून धरला, माते तुझ्या कृष्णाला काही नाही झालं, फक्त लीला पाहत नाही तू उभी राहून. आणि भगवंत एका हातात शक्ती धरून नागाच्या फडावर उभा राहिला आणि त्या नागाला वर घेऊन आला. आणि नागाला वर घेऊन आल्यानंतर भगवंतानं तांडव नृत्य सुरू केला. कोणतं? तांडव नृत्य. भगवंत नाचायला लागले, खूप नाचायला लागले. आणि भगवंत नाचत आहे आणि वरतून देव लोक पुष्पवर्षा करत आहे. आणि भगवंत खूप नाचतो, खूप नाचतो, खूप तांडव नृत्य करतो. ते नृत्य पाहण्यासारखं आहे. आणि भगवंत नाचल्यानंतर परिपूर्ण हा कालिया गलित धैर्य होतो. आता गलित धैर्य झाल्यानंतर कालिया आणि कालियाच्या पत्न्या शरण जातात. आणि भगवंत म्हणतो, तुम्ही मला शरण आला ना, आता मी तुला सांगतो, तू हा कालियाचा डोह सोडून दे आणि इथचं पाणी जे विषारी झालं ते चांगलं होऊ दे. आणि तू आपल्या तिकडे राहायला चालला जाय, मणिद्वीप मध्ये तू राहायला चालला जाय. त्यावेळेस हा कालिया म्हणतो, मला गरुड खाऊन टाकते. कारण गरुडाला कारण कालिया सापाचं भक्षण करते ना गरुड. आणि गरुड रोज एक एक साप खात होता. त्या दिवशी कालियावर पाळी आली होती. आणि कालियावर पाळी आली होती म्हणून कालिया त्या गरुडाच्या धाकानं या डोहात येऊन लपला होता. आणि कारण गरुडाला शाप होता का तो जर इथं आला असता तर गरुड मरून पडला असता, हे कालियाला माहित होतं. आणि हे सगळं वृत्तांत भगवंताला सांगते. भगवंत म्हणते, माझे पदचिन्ह तुझ्या मस्तकावर आहे, त्याच्यामुळे तुला आता कालिया काहीच करणार नाही. तू जमनीद्वीप मध्ये तू राहायला जा. आणि आता तुला गरुडाचं सुद्धा भय नाही आहे. तू का आपलं आलं जीवन सुरक्षित राहील तुझं आलं. आणि तुला गरुड सुद्धा खाणार नाही. आणि कालिया निघून जातो. आणि भगवंत बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर कालियाच्या याच्यावर उतरतात. पण रात्र झाली असते, सगळेजण तिथंच झोपतात. आता अर्धी रात्र होतात, कालियाच्या मुखातून विष पडलं